सावनेर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली स्त्री शक्ती संवाद यात्रा राज्यात परिवर्तनाची लाट ठरणार आहे, असे मत मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रवासादरम्यान व्यक्त केलं। 16 जानेवारी 2024 पासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून रश्मी ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीच्या उपनेत्या विशाखा राऊत, मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, सज्जना गडी, राजुल पटेल, शीतल देवरुखकर, सुप्रदा फातर्पेकर, रंजना नेवाळकर आदींनी विदर्भातील ग्रामीण भागामध्ये स्त्री शक्ती संवाद यात्रेदरम्यान महिला कार्यकर्ता, ग्रामीण महिला व गावकऱ्यांशी संवाद साधत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील देश, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये महिलांच्या उन्नतीसाठी केलेल्या कामांची माहिती दिली। सत्ता मिळविण्यासाठी चालविल्या जाणाऱ्या ईडी-सीडी, आमिष आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। गोची व नुकसानीची जाणीव करून देत पुन्हा एकदा राज्यात सत्तांतर घडवून आणण्याकरिता नव्हे तर सत्ताधाऱ्यांनी चालविलेल्या सत्तेचा खेळ जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ही स्त्री शक्ती संवाद यात्रा शिवसेना महिला आघाडीने सुरू केली आहे। यावेळी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सत्ता येते आणि जाते असे सांगितले। या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख उत्तम कापसे, युवा सेना नागपूर जिल्हा उपप्रमुख प्रफुल्ल कापसे, सुकेशनी कापसे, प्राजक्ता कापसेसह असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता सावनेर येथून पियुष झिंझुवाडिया यांचा हा वृत्तांत।